ओके. तर या व्हिडिओमध्ये आपण ओ ऑथ विषयी थोडंसं जाणून घेऊया. अगदी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो. ओ ऑथ स्टँड्स फॉर ओपन ऑथेंटिकेशन. ओके. आणि ओपन ऑथेंटिकेशन हा एक प्रोटोकॉल म्हणणं चुकीचं ठरेल. एक स्टँडर्ड आहे त्यांनी आणि ते सेट केलेलं आहे. आणखीन ते स्टँडर्ड जे जे ऑथेंटिकेशन प्रोव्हाइड इम्प्लिमेंट करतात ते ओ ऑथ 2.0 कंप्लायंट आहेत असं आपण म्हणू शकतो. तर ओ जनरली काय होतं की अशी जी स्टँडर्ड्स असतात ती एक कन्सोर्टियम काइंड ऑफ असतं सगळ्या जगातल्या मोठ्या सॉफ्टवेअर कंपन्यांचं, आणि ते एकत्र येऊनच हे जनरली निर्णय घेतले जातात. आणि एकदा ते घेतले की मोस्टली सगळ्या मेजर सॉफ्टवेअर ऑर्गनायझेशन्स जे असतात, सर्व्हिस प्रोव्हायडर्स जे असतात, ते मग ते ॲडॉप्ट करतात. मग आता याच्यामध्ये मेजर प्लेयर जर तुम्ही बघितले ओ ऑथमध्ये, तर गुगल आहे, तुमचं फेसबुक आहे, ॲपल आहे, त्याच्यानंतर मायक्रोसॉफ्ट आहे. म्हणजे जनरली तुम्ही कुठल्याही, म्हणजे ज्यांनी ओ ऑथ वापरून ऑथेंटिकेशन केलेलं आहे त्या साईटला गेलात तर तुम्हाला समजा तुम्ही गिटहबला गेलात तर तिथे तुम्हाला दिसेल की लॉग इन विथ गुगल असं दिसतं कधी कधी, किंवा लॉग इन विथ ॲपल, किंवा लॉग इन विथ फेसबुक असं दिसतं. आता जिथं जिथं हे लॉग इन विथ असं लिहिलेलं असतं त्या सिस्टीम्स अशा असतात की ज्या युजर आय डी आणि पासवर्ड घेत असतात. आता ओ ऑथ अगदी सिंपल शब्दामध्ये जर सांगायचं झालं, अगदी सिंपल, तर युजर ऑथेंटिकेशन, वाक्य लक्षात घ्या, युजर ऑथेंटिकेशनची जी प्रोसेस आहे ती आउटसोर्स करायची किंवा ती ॲब्स्ट्रॅक्ट करायची आपल्या ॲप्लिकेशनपासून. आता जनरली समजा मी ॲप्लिकेशन लिहिलं किंवा ओ ऑथ येण्याच्या अगोदर जेव्हा अगोदर ॲप्लिकेशन्स लिहिले जायचे तेव्हा टिपिकली काय व्हायचं, प्रत्येक ॲप्लिकेशन स्वतःचा एक युजर आय डी आणि पासवर्ड तुम्हाला मागत असतील. आणखीन तो त्यांच्या त्यांच्या डेटाबेसमध्ये ते स्टोअर करून ठेवतात. हे ठीक आहे, त्यात काही वावगं काही नाही आहे. फक्त त्यात कसं होतं की असे जर 10 ॲप्लिकेशन्सला तुम्ही लॉग इन करत असाल तर ते 10 ॲप्लिकेशनचे युजर आय डी वेगळे वेगळे आणि पासवर्ड वेगळे वेगळे ते तुम्हाला लक्षात ठेवायला लागणार. ओके. तो एक भाग होऊन जातो त्याचा. दुसरा भाग कसा होतो की हे जर ॲप्लिकेशन होस्टेड असेल कुठेतरी आणि समजा त्याचा डेटाबेस कॉम्प्रोमाइज झाला, काही सिक्युरिटी इश्यू आला, ओके, तर ते सगळे युजर आय डी आणि पासवर्ड दुसऱ्या माणसाच्या हातात पडतात. हे सिक्युरिटी रिस्क झाली. म्हणून आता यांनी काय केलं की युजर आणि पासवर्ड याचं जे मॅनेजमेंट आहे तेच दुसऱ्या एका कंपनीला देऊन टाकायचं. ती कंपनी बघेल काय करायचं ते. आणि ॲज अ ॲप्लिकेशन ओनर, म्हणजे मी जर ॲप्लिकेशन लिहिलेलं असेल तर मी काय करणार, माझ्याकडे युजर आय डी आणि पासवर्ड ठेवणारच नाही त्या युजर्सचे. ओके. ते ते हे जे ऑथेंटिकेशनचे जे दुसरे प्रोव्हायडर आहेत ते ते मॅनेज करतील. त्याचा फायदा काय होतो, मला युजर आय डी आणि पासवर्ड स्टोअर करायची गरज नाही, त्याच्या सिक्युरिटीची मला काळजी करायची गरज नाही, त्या माणसाचा पासवर्ड मला माहीत नाही, म्हणजे माझ्या ॲप्लिकेशनला माहीत नाही आहे. त्याच्यानंतर तो तो जो पासवर्ड विसरला तर त्याच्यासाठी एक सगळं वेगळं मेकॅनिझम मला इम्प्लिमेंट करावं लागतं फॉरगॉट पासवर्डचं. म्हणजे त्याचा अल्टरनेट ईमेल ॲड्रेस घेऊन ठेवा, त्याचा मोबाईल नंबर घेऊन ठेवा, त्याच्यावरती SMS पाठवा, सगळे प्रकार मला करायला लागतात जर त्याला पासवर्ड रिसेट करायला सांगायचं असेल तर. ओके. पण ही सगळी कटकट कोडिंग करून मला करत बसावं लागतं. त्यापेक्षा ओ ऑथ वापरलं की काय होतं की युजर आय डीचं ऑथेंटिकेशनची जी प्रक्रिया आहे तीच एका दुसऱ्या प्रोव्हायडरकडे पाठवून द्यायची. म्हणजे एकदा मी लॉग इन विथ गुगल म्हटलं की तो गुगल आणि माझ्या ॲप्लिकेशनला लॉग इन होणारा युजर हे युजर आणि पासवर्ड संबंधात जे काय असेल ते त्यांचं ते बघून घेतील. मला त्याच्याशी काही काळजी करायचं कारण नाही. ओके. सो दॅट इज व्हॉट ॲक्च्युली ओ ऑथ इज. ओके. तर आता पासवर्ड मॅनेजमेंटच्या कटकटी काय असतात ते मी जस्ट काही स्लाइड्स आपण पटापटा बघू. आणखीन नंतर हे सगळं मेकॅनिझम कसं चालतं ऑथचं ते बघू. तेवढाच हा छोटासा व्हिडिओ आहे.
तर जनरली काय असतं, सिक्युरिटीच्या कारणासाठी बरेच रिस्ट्रिक्शन्स लावलेले असतात पासवर्डवरती, की ते त्याची मिनिमम लेंथ एवढीच असली पाहिजे वगैरे वगैरे वगैरे. तर ही रिस्ट्रिक्शन्स कशी असतात, की मिनिमम लेंथ की इतके ते इतके अक्षरं असलीच पाहिजे, मॅक्झिमम लेंथ म्हणजे याच्यापेक्षा जास्त मोठा असता कामा नये असं, किंवा एक्झॅक्ट लेंथ म्हणजे 18 कॅरेक्टरच पाहिजे किंवा 12 कॅरेक्टरच पाहिजे, असे लेंथचे रिस्ट्रिक्शन्स असतात. ओके. त्याच्यानंतर कॅरेक्टर कॉम्पोजिशन रिक्वायरमेंट्स म्हणजे काय, हे सगळं तुम्हाला माहिती आहे ॲक्च्युली, इकडं तिकडं तुम्ही पाहिलेलं असेलच जर तुम्हाला तेवढ्या एंटरप्राइज ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट आणि मेंटेनन्सचं एक्सपोजर असेल तर कमीत कमी एक अप्पर लेटर पाहिजे, कमीत कमी एक लोअर लेटर पाहिजे, कमीत कमी एक डिजिट पाहिजे, कमीत कमी एक स्पेशल कॅरेक्टर पाहिजे. ओके. हे सगळं पाहिजे असं. त्याच्यानंतर मस्ट कंटेन कॅरेक्टर मिनिमम नंबर ऑफ डिफरंट कॅरेक्टर क्लासेस, म्हणजे 3 आउट ऑफ 4 हे वरती जे लिहिलेले आहेत चार, त्यातले कमीत कमी 3 तरी मॅच झाले पाहिजेत क्रायटेरियाज असं. त्याच्यानंतर स्पेसिफिक स्पेशल कॅरेक्टर अलाउड ऑर प्रोहिबिटेड, ओके, म्हणजे फुल स्टॉप नको आहे वगैरे असं. त्याच्यानंतर अल्फान्युमेरिक ओनली किंवा अल्फान्युमेरिक प्लस सिम्बॉल असं सगळे ते रिस्ट्रिक्शन्स असू शकतात. ओके. त्याच्यानंतर कंटेंट रिस्ट्रिक्शन्स हे पण एक हे सगळं सिक्युरिटीच्या अँगलने बघितलं जातं बाय द वे. तुमच्या पासवर्डमध्येच तुमचा युजर आय डी, युजर नेम, ईमेल आय डी, खरं नाव, पर्सनल इन्फॉर्मेशन येता कामा नये. ओके. त्याच्यानंतर कॉमन डिक्शनरी वर्ड्स येता कामा नये आहेत असं. त्याच्यानंतर हे जे 1 2 3 4 5 जे अशी कीबोर्डवरती जर तुम्ही बघितलं तर क्वेअरटी ही अक्षर अशी कीबोर्डवरती एका शेजारी आहेत, ती तशी 1 2 3 4 5 असं. किंवा हे असे रिपीटिंग सिम्बॉल्स की AAA, BBB, CCC असं 1 2 3 1 1 1 4 4 4 असं. किंवा ते जरी आले तरी काय म्हणतात त्याला, इतक्यापेक्षा जास्त येता कामा नयेत. म्हणजे 1 1 1 1 असं 4 वेळा येता कामा नये, 3 वेळा चालेल, 2 वेळा चालेल असं, अशा प्रकारचे ते रिस्ट्रिक्शन्स असतात. त्याच्यानंतर नेम कॅनॉट बी अ पॅलेंड्रोम. पॅलेंड्रोम कशाला म्हणतात, आता माझं नाव बाय द पॅलेंड्रोम आहे नितीन. नितीन म्हणजे काय, की तो जो शब्द आहे तो तुम्ही डावीकडनं उजवीकडे वाचला काय आणि उजवीकडनं डावीकडे वाचला काय त्याचं स्पेलिंग सेमच येतं, त्याला पॅलेंड्रोम म्हणतात. ओके. तर तो असता कामा नये असं. ओके. त्याच्यानंतर हे पण एक आहे, मस्ट नॉट मॅच अगेन्स्ट लिस्ट ऑफ कॉमन यूज आणि ब्रिज पासवर्ड्स. ब्रिज पासवर्ड्स म्हणजे काय होतं कधी कधी, की जे मध्ये हे एक प्रकरण झालं होतं, इफ यू रिमेंबर, लिंक्डइनचा डेटाबेस युजर्सचा हॅक झाला होता. ओके. मग जेव्हा युजर्सचे डेटाबेसेस हॅक होतात आणखीन ते लीक होतात, तेव्हा त्यातले सगळे पासवर्ड पण लीक होतात. आणि मग त्याच्यामध्ये ते ब्रिच्ड पासवर्ड्स म्हणून एक अँटीव्हायरस कंपन्या ज्या आहेत किंवा या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत त्यांनी काय केलेलं असतं, ते गॅदर केलेले असतात ते ब्रीच झालेले पासवर्ड, आणखीन ते तुम्हाला ते टाकू देत नाहीत असं. त्याच्यानंतर हे सगळं आलेच, कंपनी नेम ऑन रिलेटेड टर्म्स, व्हाईट स्पेस कॅनॉट स्टार्ट एंड विथ व्हाईट स्पेस, म्हणजे स्पेस देता कामा नये. म्हणजे व्हाईट स्पेस कशाला म्हणतात, की जी स्पेस असते, जे अक्षर असतं तिथं पण ते काय ते दिसत नाही, त्याच्यामध्ये स्पेस येते, टॅब येतं. ओके. त्याला व्हाईट स्पेस म्हणतात. त्याच्यानंतर हिस्ट्री आणि रियूज रिस्ट्रिक्शन्स म्हणजे काय, काय काही सिस्टीम्स काय करतात, त्या पासवर्ड्सची म्हणजे तुम्ही मागचे जेवढे पासवर्ड जितक्या वेळेला रिन्यू केलेले आहेत, नवीन नवीन पासवर्ड टाकलेत, ते मागचे 5 10 15 20 पासवर्ड त्यांनी ठेवलेले असतात त्यांच्या डेटाबेसमध्ये. ओके. आणि कॅनॉट रियूज प्रिव्हियस एन पासवर्ड म्हणजे मागच्या 3 पैकी तुम्ही वापरू शकत नाही, 4 पैकी वापरू शकत नाही असं असतं ते. ओके. कॅनॉट टू सिमिलर प्रिव्हियस पासवर्ड म्हणजे 2 हे कॅनॉट बी टू सिमिलर प्रिव्हियस पासवर्ड, मागचे 2 नाही चालणार असं. त्याच्यानंतर मस्ट बी डिफरंट फ्रॉम द करंट पासवर्ड बाय N कॅरेक्टर्स, हे पण असतं. म्हणजे काही काही लोक काय करतात, की पासवर्ड चेंज करताना 1 2 3 4 म्हणजे काहीतरी एक पासवर्ड असेल 1 2 3 4 असेल, तर शेवटचं अक्षर फक्त 4चं 5 करायचं, नंतर 5चं 6 करायचं, असं काहीतरी करायचं. तर ते चालणार नाही. कमीत कमी तुम्ही 2 3 अक्षरं तरी त्यातली चेंज केली पाहिजे, म्हणजे N कॅरेक्टर्स तेवढेच. टेम्पोरल रिस्ट्रिक्शन्स म्हणजे मग तुमचा पासवर्ड 45 दिवसात दर 45 दिवसांनी बदललाच गेला पाहिजे. ओके. असं. किंवा कॅनॉट चेंज पासवर्ड हे पण एक आहे, की तुम्ही पासवर्ड चेंज केल्यापासून इतक्या दिवसापर्यंत तुम्ही चेंज करता येणार नाही.
ग्रेस पिरियड फॉर एक्सपायर्ड पासवर्ड्स, अकाउंट लॉग आउट आफ्टर प्रिव्हियस एक्सपायर्स, हे सगळं प्रकार, हे जे आहे हा सगळा प्रकार पासवर्ड रिलेटेड आहे. तुम्ही जर बघितलं असेल, एक पासवर्डच्या मॅनेजमेंटसाठी एवढ्या सगळ्या कटकटी करत बसायला लागतात. आता तुम्ही म्हणाल हे करायची तरी काय गरज आहे, तर तसं नसतं ते. भानगड अशी असते की जे अत्यंत सेन्सिटिव्ह डेटाचे जे ॲप्लिकेशन्स असतात, फॉर एक्झाम्पल हेल्थ रिलेटेड डेटा, बँकिंगचा डेटा, त्या सगळ्या लोकांना ह्या सगळ्या गोष्टी पाळायला लागतात. आणि त्या पाळायच्या म्हणजे त्याचे पण एक स्टँडर्ड असतात. मी हे सगळं जे आत्ता तुम्हाला वाचून दाखवलं त्याचे स्टँडर्ड असतात. ते स्टँडर्ड कंपन्यांनी, जे कंप्लायन्स किंवा सिक्युरिटी कंपन्या असतात त्यांनी सेट केलेले असतात. आणखीन ते पाळणं त्यांच्यावरती बंधनकारक असतं. ओके. म्हणजे काय की हेल्थ रिलेटेड हिप्पा नावाचं एक स्टँडर्ड आहे यू एसमध्ये बहुतेक किंवा युरोपमध्ये. तर त्यांनी सांगितलेलं असतं की तुमची जी सिस्टीम आहे तिच्यामध्ये लॉग इन करण्यासाठी हे क्रायटेरिया वापरलेलेच पासवर्ड असले लागतात. तर ही सगळी कटकट आपण करत बसण्यापेक्षा ही जर आउटसोर्स केली तर तेवढी कटकट आपली वाचते. म्हणून ते ओवात करून ते तुम्ही दुसऱ्याकडे देऊ शकता. अर्थात नॉर्मल गुगल लॉग इनला हे सगळं चालत नाही, पण तुमच्याकडे स्वतःचं डोमेन असेल तिथं तुम्ही हे पॉलिसी रिस्ट्रिक्ट करू शकता. ओके. तर मी ह्याची यादी काढली होती, ती बरीच लांब लचक यादी आहे, खूप त्याच्यामध्ये रिस्ट्रिक्शन्स आहेत, खूप म्हणजे खूप म्हणजे खूप. तर मी त्याचे एक 2-3 याच्या स्लाइड्स बनवलेल्या आहेत. जिथून मी ती यादी काढली त्याची लिंक फार फार तर मी डिस्क्रिप्शनवर टाकतो तुम्हाला. ज्याला कोणा क्युरियासिटी असेल त्याने ती जरूर बघावी. ओके. तर ओ ऑथचं जे बेसिक काम चालतं किंवा एकमेकांकडे जे इन्फॉर्मेशन जाते ती कशी जाती ते दाखवणं हे त्याच्या ह्या पार्ट आहेत. आता रिसोर्स ओनर म्हणजे एंड युजर, म्हणजे समजा माझी वेबसाईट आहे abcd.com. ओके. आणखीन तिला एखादा माणूस लॉग इन करायचा प्रयत्न करतोय तर तो म्हणजे रिसोर्स ओनर झाला. क्लायंट म्हणजे माझं abcd.com. ओके, दॅट इज द क्लायंट ॲप्लिकेशन. ऑथेंटिकेशन सर्व्हर म्हणजे ओ ऑथ प्रोव्हायडर म्हणजे कोण, तर गुगल या केसमध्ये, कारण आपण गुगल वापरून हे करतोय. आणखीन रिसोर्स सर्व्हर म्हणजे ए पी आय, ज्याच्याकडं तो ए पी आय हिट होणार आहे तो रिसोर्स सर्व्हर. म्हणजे आत्ता जे डेमॉन्स्ट्रेशन मी करतोय त्याच्यामध्ये तो ए पी आय पिक्चरमध्ये येत नाही आहे, कारण मी फक्त ऑथेंटिकेट करून दाखवणार आहे. इन रिॲलिटी कसं असतं, जे ऑथेंटिकेशन प्रोव्हायडर जो गुगल असतो का नाही, तो काय करतो की जेव्हा हा रिसोर्स ओनर गुगलच्या साईडला जातो, तिथे युजर डे पासवर्ड टाकतो, तेव्हा गुगल काय करतं, तो गुगल मला एक JW टोकन रिटर्न करतं. ओके. आणि त्याच्यामध्ये ते ए पी आय कॉल करण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्या त्याच्यामध्ये असतात. आणखीन ते वापरून मी ए पी आय कॉल करायचे असतात. आत्ता जेवढं डेमॉन्स्ट्रेशन चाललं आहे ते काय एवढं कॉम्प्लिकेटेड नाही, ते सरळ सोट आहे. त्याच्यामुळं म्हणजे मी आत्ता ए पी आय कॉल करणारच नाही आहे कुठलाच, सगळं 100% आपलं क्लायंट ॲप्लिकेशन आहे. मी फक्त तुम्हाला ओ ऑथ आणखीन एम एफ एचं डेमो देणार आहे याच्यामध्ये. ओके. ठीक आहे. आता पुढे बघू ॲक्च्युली लॉग इन होताना काय घडतं ते आपण बघूया. तर तो जो युजर असतो तो abcd.com, जी मी आत्ता काल्पनिक वेबसाईट म्हटली क्लायंट ॲप, त्याला लॉग इन करतो. म्हणजे ती वेबसाईट असते तिथं लिहिलेलं असतं की लॉग इन विथ गुगल म्हणून, ते बटन तो दाबतो. म्हणजे ते ते बटन दाबल्यावरती इनिशिएट लॉग इन ती स्टेज झाली, ती क्लायंट ॲपकडे येते. क्लायंट ॲप काय करतं, रिडायरेक्ट टू ऑथ म्हणजे ऑथ सर्व्हरचं म्हणजे गुगल, त्याला ते ऑथेंटिकेशन पाठवून देतं. ऑथेंटिकेशन सर्व्हर जो असतो तो काय करतो, डायरेक्ट एक, आपण डेमो देऊ तेव्हा सगळं तुम्हाला हे समजेलच, पण मी आत्ता सांगतो. तो ऑथेंटिकेशन सर्व्हर काय करतो, एका पॉपअपमध्ये त्या माणसाला त्याची कन्सेंट विचारतो. म्हणजे जो लॉग इन करायचा प्रयत्न करतो जो युजर abcd.comला, त्याला तो एक पॉपअप दाखवतो आणि तो म्हणतो की abcd.com वॉन्ट्स टू ॲक्सेस धिस फ्रॉम युअर प्रोफाईल, तुमची परवानगी आहे का. तर ह्यात काय असतं ते की समजा मी जेव्हा गुगलकडे हे कन्फिगर केलेलं असतं तेव्हा मी सांगतो त्याला की मी ह्या युजरचा प्रोफाईल पिक्चर मागणार आहे, ईमेल आय डी मागणार आहे. ओके. असे बरेच गोष्टीत मी मागू शकतो ज्या गुगलनी तुमच्याकडनं घेऊन ठेवल्या आहेत, मोबाईल नंबर असेल,
होम ॲड्रेस असेल, बरंच काय 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 इन्फॉर्मेशन गुगलनी तुमच्याकडनं त्याच्याकडे घेऊन ठेवली आहे. त्यातली कुठली इन्फॉर्मेशन मी घेणार आहे हे मी सांगितलेलं असतं. ते तो काय करतो ते तुम्हाला दाखवतो की abcd.com इज रिक्वेस्टिंग युअर प्रोफाईल पिक्चर अँड युअर ईमेल ॲड्रेस. तर हे मी abcd.comला देऊ का असं गुगल तुम्हाला विचारतं. त्याला म्हणतात कन्सेंट. तुम्ही त्याला हो म्हटलं की ती कन्सेंट जाती त्याच्याकडे, ऑथ सर्व्हरकडे. त्याच्यानंतर तो काय करतो, ऑथेंटिकेशन कोड म्हणजे जे काय असेल तुमचं ईमेल पासवर्ड बिसवर्ड तो सगळा मागतो, तो सगळा त्याच्याकडे जातो. आणखीन हे सगळं झाल्यानंतर तो एक ॲक्सेस टोकन मला पाठवतो, मला म्हणजे क्लायंट ॲपला. तुमच्याकडे तो बाण क्लायंट ॲपपाशी येऊन थांबलेला दिसला असेल तुम्हाला. त्या ॲक्सेस टोकनपासनं मला जे जे मी मागितलं आहे ऑथ सर्व्हरकडनं ते सगळं मिळालेलं असतं. तुमचं प्रोफाईल पिक्चर, तुमचा ईमेल ॲड्रेस, ती सगळी माहिती मला त्या टोकनमध्ये येते. आणखीन त्याच्याशिवाय त्याच्यामध्ये ते एक टोकन पण येतं की ते वापरून आता हा जो रिसोर्स API नावाचा जो इथे पार्टिसिपंट दिलेला आहे तो म्हणजे माझ्या वेबसाईटचा API. ओके, तो वापरून मी ते टोकन त्या माझ्या APIला पाठवतो. ओके, आणखीन त्यात कसं असतं की त्या टोकनला पण एक्सपायरी असते आणि ते टोकन मी इकडे चेक करत असतो की ते व्हॅलिड आहे का, ते सगळं बघत असतो. ते जोपर्यंत व्हॅलिड आहे तोपर्यंत तो सगळा प्रोटेक्टेड डेटा त्या क्लायंट ॲपकडे येत राहतो. ओके, म्हणजे रिसोर्स API म्हणजे माझं API की जो API दुसऱ्या मागे परत डेटाबेसला कॉल करत असेल, असं असं तो सगळा प्रकार असतो. एनिवे, तर अशी ही सगळी ऑथेंटिकेशनची प्रक्रिया चालते. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मल्टीफॅक्टर ऑथेंटिकेशन म्हणजे काय आणि ते कसं चालतं त्याचा विचार करूया. ओके.